Hello friend. Today we are going to learn what do you mean by the water softening process. आज आपल्या या लेक्चरमध्ये वॉटर सॉफ्टनिंग म्हणजे काय तिचा प्रोसेस आपण पाहणार आहोत. वॉटर सॉफ्टनिंग म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग सोल्युबल सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम फ्रॉम द हार्ड वॉटर. म्हणजे एखाद्या हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा जो प्रमाण आहे तो पूर्णपणे कमी करणे किंवा रिमूव्ह करणे ह्या प्रोसेसला वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस म्हणतात. तर ह्या प्रोसेसमध्ये जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे मेथड यूज केला जातो. पहिला जो मेथड आहे लाईम सोडा प्रोसेस. तो हॉट वॉटरमध्ये घेऊन पण करता येतो किंवा कोल्ड वॉटरच्या साहाय्याने देखील प्रोसेस करता येतो. दुसरा आहे जिओलाइट प्रोसेस किंवा परमिटेड प्रोसेस असा म्हटला जातो. आणि तिसरा आहे आयन एक्सचेंज प्रोसेस. हे दोन्ही प्रोसेस आपण नंतर पाहणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू बी सी द फर्स्ट मेथड दॅट इज कॉल्ड एज अ लाईम सोडा प्रोसेस. ह्या प्रोसेसमध्ये लाईम अँड सोडा ॲज हा केमिकल वापरला जातो. द फॉर्म्युला ऑफ द लाईम दॅट इज अ कॅल्शियम हायड्रॉक्साईड दॅट इज CaOH twice and the chemical formula of the soda as that is Na2CO3. It is also known as a washing soda. हे दोन्ही केमिकल वॉटरमध्ये टाकल्यावर काय होणार आहे? तुमचे जे का सॉल्ट विरघळलेले असतात, कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट, क्लोराईड, हे सर्व लाईम अँड सोडा ॲज बरोबर रिॲक्ट होतात आणि त्यापासून कॅल्शियम कार्बोनेट हा इनसोल्युबल सॉल्ट तयार होतो आणि ते आपल्याला रिमूव्ह करता येतो बाय द फिल्ट्रेशन मेथड. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहे कोल्ड प्रोसेस. कोल्ड प्रोसेस हा आपल्याला बॅच प्रोसेस पण करता येतो. त्याचा डायग्राम आता आपण पाहणार आहोत. तर बॅच प्रोसेसमध्ये काय असतो पहा? इट कन्सिस्ट ऑफ लार्ज रेक्टँग्युलर टँक्स हॅविंग द there are the three outlets are shown in the diagrams. The left side outlet you have to be add the raw water that is called as hard water, and on the right side we have to be calculated quantity of the lime, soda ash or coagulants are added in that hard waters. आता टँकमध्ये सेंटरला एक मेकॅनिकल स्टरर असतो. विथ द हेल्प ऑफ दॅट मेटल स्टरर्स वी हॅव टू बी rotated after the stirrings. Yes, whatever the salts are there, they are converted into the insoluble salts, and these salts will have to be removed through an sludge outlets. And this process will have to be do batch wise. That's why it is called as a batch cold lime soda process असा म्हटला जातो. तर ह्या प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी जवळपास 2 ते 3 तास टाइम लागतो. आता नेक्स्ट आपण पाहणार आहे तो म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये द हार्ड वॉटर अँड कॅल्क्युलेटेड क्वांटिटी ऑफ द लाईम, सोडा ॲश अलॉंग विथ द कोगुलंट्स आर फेड फ्रॉम द टॉप ऑफ द इनर व्हर्टिकल चेंबर्स. तो आता डायग्राममध्ये पाहणार आहे. तर ह्या प्रोसेसमध्ये काय होतं? कंटिन्युअसली वी हॅव टू बी ॲडिंग द वॉटर अलॉंग विथ द केमिकल्स अँड कंटिन्युअसली द वॉटर बिकम्स सॉफ्ट. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ कंटिन्युअस प्रोसेस. तर समजा आपण आतापर्यंत कोल्ड वॉटर वापरलं, तर कोल्ड वॉटरच्या ऐवजी आपण हॉट वॉटर वापरलं म्हणजेच काय होतं? ॲट द हॉट वॉटर दॅट प्रोसेस वी हॅव टू बी कॅरीड आउट ॲट 80 डिग्री सेल्सिअस टू 150 डिग्री सेल्सिअस ह्या दरम्यान प्रोसेस केला जातो. ह्या प्रोसेसचा महत्त्वाचा म्हणजे ॲडव्हान्टेजेस आपल्याला दिसणार आहे तो आपण पाहणार आहे. दॅट इज नोन एज अ स्पीड ऑफ द रिॲक्शन वाढतो. द प्रोसेस कम्प्लिटेड विदिन द 15 मिनिट्स अँड कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड सारखे गॅसेस देखील ह्या हॉट प्रोसेसमध्ये निघून जातात अँड फिल्ट्रेशन बिकम फास्टर अँड इजियर होतो ह्या प्रोसेसमुळे. तर आता आपण तो कंटिन्युअस प्रोसेसचा डायग्राम देखील पाहणार आहे. ते आता पाहूया. तर या कंटिन्युअस प्रोसेसमध्ये काय केला जातो पहा. आपल्या ह्या डायग्राममध्ये दिसत आहे हार्ड वॉटर अलॉंग विथ द सर्व केमिकल्स हा एकाच वेळी एका इनर व्हर्टिकलमध्ये टाकत असतात आणि त्यामध्ये पॅडलच्या साहाय्याने कंटिन्यू स्टरिंग होत असल्यामुळं तो वॉटर सॉफ्ट बनत असतो आणि सॉफ्ट वॉटर आपल्याला आउटलेटच्या मार्फत बाहेर काढला जातो. आणि जे काही इम्प्युरिटीज ते असतात ते स्लजच्या रूपात बाहेर पडतात आणि तो खालच्या बाजूला म्हणजे ऑफ दॅट पर्टिक्युलर टँक्स रिमूव्ह केला जातो. हा झाला कंटिन्युअस प्रोसेस. लाईम सोडा प्रोसेस नंतर आपण दुसरं प्रोसेस पाहणार आहे. दॅट इज नोन एज जिओलाइट प्रोसेस.
इट इज ऑल्सो नोन ॲज अ परम्युटेड प्रोसेस. जिओलाइट म्हणजे काय तो आपण शॉर्टमध्ये पाहणार आहे. जिओलाइट इज अ कॉम्प्लेक्स इनऑर्गॅनिक सिलिकेट मटेरियल्स. मग त्यामध्ये मेटॅलिक किंवा नॉन मेटॅलिकचे ऑक्साईड असतात. त्याचं जनरल केमिकल फॉर्म्युला देखील इथे दाखवण्यात आला आहे. तर त्यामध्ये सोडियम आयन्स हा लूजली हेल्ड असतात, म्हणून त्याला सोडियम जिओलाइट म्हणतात किंवा सोडियम परम्युटेड देखील म्हणू शकतो आपण त्याला. आणि तिचा रिप्रेझेंटेशन तिथे दाखवण्यात आलं आहे, दॅट इज Na2Z म्हणतात. म्हणजे Na म्हणजे काय, सोडियम आयन्स हा लूजली हेल्ड असतात, झेड इंडिकेट द जिओलाइट. किंवा Na2P देखील म्हणतात, म्हणजेच का P इज अ परम्युटेड. ह्या प्रोसेसचा प्रिन्सिपल असा आहे की वेन हार्ड वॉटर कॉन्टॅक्ट विथ दिस सोडियम जिओलाइट, तर काय होतो त्यामध्ये एक्सचेंजिंग ऑफ सोडियम आयन्स विथ द कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम आयन्स होतात. तो आपल्याला रिॲक्शन मार्फत दाखवण्यात आलेला आहे, तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर ह्या प्रोसेस कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला एक लार्ज कंटेनर लागणार आहे. ॲट द हार्ड वॉटर ज्यावेळी त्या कंटेनरमध्ये पास केला जातो, देर इज एक्सचेंज ऑफ द ऑल कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन विथ सोडियम आयन बरोबर एक्सचेंज होतात. म्हणजे का होतो त्या आपण डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे. तर त्यामध्ये जे जिओलाइट असतात त्यामध्ये नंबर ऑफ द होल्स किंवा पोर्स असतात. ते पोर्स सर्व आता काय ज्यावेळी हार्ड वॉटर कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळी त्याच्यामधनं सर्व कॅल्शियम आणि मॅग्नेशियम तर होल्स किंवा पोर्समध्ये येऊन रिप्लेस होतात, एक्सचेंज होतात. म्हणजे काय आपलं वॉटर काय झालं आता सॉफ्ट झालेलं आहे. सॉफ्ट झाल्यानंतर काय होतो थोड्या वेळानं तिचं त्याचं काय केला तो वर्किंग कंडिशन्स थांबतो, म्हणून त्याला पुन्हा रिजनरेशन केला जातो. तो रिजनरेशनसाठी काय केला जातो तर आपल्याला 10% म्हणजे 10% ब्राईन सोल्युशनचा उपयोग केला जातो. ब्राईन सोल्युशन म्हणजे काय, दॅट इज नोन ॲज अ 10% इनिशियल सोल्युशन टाकल्यावर काय होतो सर्व एक्झॉस्टेड परमिटेड आयन्स हा पुन्हा जीवित होतात आणि त्याचा पुन्हा आपण वापर करू शकतो. तर आता काही ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस प्रोसेस देखील पाहणार आहे. ह्या मेथडनं आपलं 0 हार्डनेस वॉटर तयार करता येतो. अँड इट रिक्वायर द व्हेरी स्मॉल स्पेस अँड इट इज अ क्लीन प्रोसेस, ॲटोमॅटिकली ॲडजस्टेबल प्रोसेस असतो. अँड इट रिक्वायर द व्हेरी स्मॉल दॅट इज अ लेस टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द रिॲक्शन्स. आणि ह्या प्रोसेसचे काही लिमिटेशन पण आहेत. हा प्रोसेस मोस्टली कलर्ड सोल्युशनसाठी उपयोग होऊ नये. टर्बिड वॉटर असेल किंवा दॅट इज अ हार्ड वॉटर कंटेनिंग द मिनरल ॲसिड असेल तर आपल्याला काय होतं जे का होल्स असतात पोर्स असतात टोटली ब्लॉक होऊ शकतो किंवा डिस्ट्रॉय होऊ शकतो. दीज आर द फ्यू डिसएडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन्स ऑफ दिस प्रोसेस. हाही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नाउ लेट्स टू नो अबाउट द लास्ट टाईप that is known as third type called as ion exchange process. ह्या प्रोसेसला डिमिनरलायझेशन देखील म्हटला जातो किंवा डिआयोनायझेशन प्रोसेस देखील म्हणतात. म्हणजेच काय होतो ह्या प्रोसेसनं आपल्याला सर्व डिफरंट टाईप्स ऑफ द आयन्स आपल्याला रिमूव्ह करता येतो किंवा सेपरेट करता येतो किंवा ऑल डिफरंट टाईप्स ऑफ मिनरल सॉल्ट्स वी कॅन बी रिमूव्ह. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ डिमिनरलायझेशन प्रोसेस. हा प्रोसेस हा मॉडर्न मेथड आहे. तर ह्या मेथडमध्ये काय केलं होतं दिस मेथड कन्सिस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड कॉल्ड एज अ रेजिन्स. तर देअर 2 प्रकारचे रेजिन आपल्याला दिसतात. एक म्हणजे काय कॅटायन एक्सचेंज रेजिन्स, त्याचा रिप्रेझेंटेशन आपण असं करू शकतो RH2. तर R म्हणजे काय इथं रेजिनचा प्रकार आहे, H2 म्हणजे काय दॅट इज अ कॅटायन्स. अँड ह्या कॅटायन एक्सचेंजरचा कार्य काय करतो, जे का पाण्यामध्ये सर्व कॅटायन्स आहेत लाईक कॅल्शियम अँड मॅग्नेशियम्स प्लस जे आयन्स आहेत तो ह्याच्याबरोबर एक्सचेंज होतो. तो आपल्याला रिॲक्शनमध्ये देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसरा आहे तो म्हणजे ॲनायन एक्सचेंजर दॅट इज रिप्रेझेंट बाय ROH ट्वाइस. अँड हा काय करतो दिस ॲनायन एक्सचेंज दॅट इज एक्सचेंज विथ Cl- अँड SO4- आयन्स. म्हणजे ह्या पद्धतीनं आपल्या हार्ड वॉटरमधनं कॅल्शियम मॅग्नेशियम असू दे किंवा ॲनायन्स इम्प्युरिटी असे Cl- SO4- आपल्याला रिमूव्ह करता येतो. तो आपण आता डायग्राममध्ये पाहूया आपण. तर आयन एक्सचेंज प्रोसेसमध्ये आपल्याला ह्या डायग्राममध्ये दिसत आहे तर 3 प्रकारचे टावर्स दिसतात किंवा टँक दिसतात. पहिल्या टावरचं नाव आहे कॅटायन एक्सचेंजर, second known as anion exchanger, and last one is called as degasifiers. In case of the first cation exchanger, when water is contact with the cation exchanger, all different types of cation like calcium and magnesium get exchanged
and that water is passed into the next tower where the all Cl minus and SO4 minus minus ions get exchanged. नंतर ना आपण पाहून इथे आपल्याला लास्ट टॉवरमध्ये पाठवायचं आहे, दॅट इज नोन एज डिगॅसिफायर. त्या डिगॅसिफायरमध्ये डिझॉल्व कार्बन डायऑक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड हा गॅसेस हा हाय टेम्परेचरला निघून जातात. त्यापासून आपला जो वॉटर तयार होतो त्या वॉटरला म्हटला तो डिमिनरलाइज वॉटर. का? कारण ह्याच्यामध्ये सर्व मिनरल सॉल्ट आपण बाहेर काढलेला आहे बाय दिस आयन एक्सचेंज प्रोसेस. हिला आयन एक्सचेंज प्रोसेस का म्हणतात? बिकॉज देर इज अ आयन्स आर एक्सचेंज विथ द cations exchanger and anion exchanger. That's why it is called as a ion exchange. This process also requires a very small space, and this process commonly used in the municipal corporation process, also in the societies, also school college building मध्ये देखील हिचा वापर केला जातो for water purification, for that is drinking purposes mostly, that is commonly used in all these different fields. म्हणून हा खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त असा प्रोसेस आहे. त्याचं नाव आहे दॅट इज आयन एक्सचेंज प्रोसेस. तर ह्या पद्धतीनं आपण आजच्या या लेक्चरमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस पाहिलेले आहे. दॅट इज लाईम सोडा प्रोसेस, केमिकल प्रोसेस पाहिलं आहे, जिओलाइट आयन एक्सचेंज प्रोसेसमध्ये कसं आयन एक्सचेंज होतात आणि ते कसं तिचं रिजनरेशन केला जातो आणि त्याचे काय फायदे आहेत आणि काय लिमिटेशन्स आहेत हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू for watching this video. Thanks once again.